नाही नाही, असं भाजप म्हणून नाही म्हणता येणार मला. मला नाही म्हणता येणार. त्यांच्या दृष्टिकोनात काय विषय मला नाही माहीत. पण आज येत आहेत ते सगळे समाजाचे लोक आहेत. आणि असा कोणता समाज आहे की त्याला त्याच्या जातीवरती प्रेम नाही. यांनाही काहीतरी हे महाराष्ट्रातले हे तुम्ही तरी 2-3 नावं घेतलेत. असे भाजपाचे तुम्हाला लिस्ट देईन मी, पण मला ती जाहीर नाही करायची. की चांगले चांगले त्यांचे आहेत की त्यांना सहन होत नाही आहे त्यांनासुद्धा आता, की शेवटी समाज जर एवढा खचायला लागला आहे आणि त्या समाजाला आज बळ द्यायची वेळ आहे. आणि बळ देताना आपण समाजाच्या बाजूनं राहायचं तर आपण नेत्याला आणि पक्षाला बळ द्यायला लागलो हे कुठंतरी प्रत्येकाला वाटायला लागलं आहे. का समाज मोठा होऊ नये. हा, समाजाची जर काही चूक असती तर मग लोक बाजूने नसते झाली. समाजाची भावना बरोबर आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांनाही त्रास होतो आहे, त्यांच्या पिकाला भाव नाही. कोणत्या क्षेत्रातला माणूस सध्या समाधानी नाही आहे. कोणत्याच ना नोकरीतला समाधानी आहे, ना काम करणार आहे, ना शेतमजुरी करणार आहे, ना शेतकरी आहे, ना व्यापार करणार आहे. कोणीच सध्या कोणत्या क्षेत्रातला माणूस सुखी नाही आहे. मग आता प्रत्येकालाच वाटतंय समाजाच्या बाजूनं. यांचं या 2 नावाबद्दलच नाही हो, तुम्हाला तसे नावच पाहिजे असल्या तर मला ते मीडियावरती नाही करायचे. परंतु नाही सहन होत त्यांनासुद्धा. आता त्यांनासुद्धा सहन होत नाही. देवेंद्र फडणवीसांचं चाललेलं षडयंत्र हे सहन होत नाही. त्यांच्याकडं माणूस घ्यायचा की दबाव टाकायचा असं त्यांची पद्धत आहे. माझ्याकडे ये नाही तुला ईडीत गुंतून आत टाकून देतो, ह्या पद्धतीने लोक कटाळेत. आता आमच्याकडे येणाऱ्यांना मला वाटतं ईडी टाकी ते का कोणते, कारण ते पद्धत आहे त्यांची. पण त्यांना हे माहीत नाही ते एक टाकल्यामुळं मागची खतखत किती पेटून उठते हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही आहे. की आपण जे कार्य करायला लागलो, जे कर्तृत्व करायला लागलो, न आलं की मध्ये टाकायचं हे कर्तृत्वच आहे त्यांचं. महान कर्तृत्ववान माणूस आहे. त्यांना मी मागं सांगितलं ते पद द्यायला पाहिजे त्यांना. तेच पद तेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण इतका खुनशीपणा मी तरी जसं मला कळायला लागलं तसं इतका खुनशी माणूस नाही बघितला मी. देवेंद्र फडणवीसांनी इतका खुनशी माणूस, इतकी खुन्नस की भयानक, इतका द्वेष. कोणत्या जातीचे जितके आत्तापर्यंत त्या कायद्याच्या पदावर बसले, जे संविधानाच्या पदावर बसले, जे विधानसभेत जाऊन बसले, त्यांचे इतका खुनशी आत्तापर्यंत माणूसच नाही बघितला. बोलून नाही दाखवणार पण इतका गोड बोलणार, पण त्याच्या मागच लागणार ही पद्धत आहे. सहन कसं होईल. शेवटी जर डोळ्यात देखता मराठ्यांची जात संपायला जर देवेंद्र फडणवीस साहेब निघाले असले, तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो मी. सकाळी सांगितले तुम्हाला, मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत कुणबीच्या निघालेल्या, त्या द्यायच्या नाही. ही खुन्नस. मराठ्यांच्या नोंदी सापडायच्या बंद करायला लावल्या. तुम्हाला दुसरं सांगतो, प्रमाणपत्र वितरित करायचे बंद करायला लावलेत. व्हॅलिडिटी जाणून बुजून अधिकारी देत नाहीत, जातीवादी अधिकारी त्यांच्या ऐकण्यातले. तुम्हाला आत्ताचं सोलापूरचं उदाहरण देतो. माड्यातले काय बांधव आले होते आत्ता, माडा मतदारसंघातले. तिथं 19,000 नोंदी निघाल्यात आणि प्रमाणपत्र फक्त 10,500 निघालेत फक्त. ते 1.5 लाखाच्या आसपास जायला पाहिजे होते, नाही गेले. नोंदी कोणाच्या निघाल्यात लोकांना माहीतच नाही. यांनी ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकेल्याच नाही. यांनी कलेक्टरांना फोन लावला होता तिथल्या, आम्ही आता उचलला नाही त्यांनी. कारण हा बघा असे देवेंद्र फडणवीसांचे कलेक्टर असे आहेत, मनमानी. पण जेव्हा मराठी दारात बसतील ना मग यांना कळत काय परिणाम होते त्याचे. तुम्हाला दुसरं सांगतो, बलिदान गेलेलं कुटुंब उघडे पडले. त्यांचं वाटोळं झालं पुरं. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले त्यांचे पैसे रोखले वा देवेंद्र फडणवीसांनी. त्यांना जो निधी देते 10-10 लाख रुपये, की आता करता पुरुष घरातला गेला, कुटुंब उघड्यावर पडेल, लेकरं बाळ जागवायचे कसे. तर मग सरकारनं सांगितलं की त्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख आणि नोकरी देऊ. नोकरी नाही, 10 लाख नाही. जे आता मला वाटतं जवळपास 27-28 लोकांचे पैसे 2 महिने 3 महिन्यापासून तसेच ठेवलेत. 3-4 महिने झाले जाऊन. का बरं? याच्यात राजकारण करायचं का देवेंद्र फडणवीसला? कसे लोक थांबतील? लोक थांबतील कशी? बरं, विरोध मराठ्यांना काय पटाना, भाजपमधल्या मराठ्यांना काय पटाना, सामान्याला पण नेत्यांना पण. देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून एक टोळी निर्माण केली आणि ती टोळी आम्हाला बदनाम करते, मला, माझ्या समाजाला टार्गेट करते. षडयंत्र रचलं त्यांनी, सापळा रचला माझ्या विरोधात. भाजपमधला मराठा कसं काय दम खाईल? कुठल्या कारणाने काही. मी मराठ्यांच्या पोरांसाठी लढतोय. कोणचा मराठ्यातला भाजपातला माणूस ते बघू शकतो अन्याय? म्हणजे मी मराठ्यासाठी लढतोय.
आणि ज्या पक्षाला त्यांनी मोठं केलं भाजपच्या मराठ्यांनी ते डोळ्यानं बघतात ना की आपण ज्या नेत्याला मोठं केलं ते नेता आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलतोय. दुसरी टोळी छगन भुजबळ उभा केली देवेंद्र फडणवीसनी. चौथं काम केलं, आमच्यावर हल्ले होऊन आमच्यावर गुन्हे दाखल केले अंतरवालीत. चौथं पाचवं काम केलं, महाराष्ट्रात लाखो पोरावर खोटे केसेस केल्या. कसं काय सहन करं मराठा समाज? कोणताही भाजपमधला नेता मराठ्याचा सहन नाही करू शकत. आणि ते जे आता त्यांनी सुरू केलं माझ्या विरोधात बोला, ते दरेकर आणखीन 2-4 जण, हे तर मराठी आता सहनच करत नाही. त्यांना दिसल, काही प्रत्यक्ष दिसतील. हे देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो मी TV 9च्या माध्यमातून, तुम्हाला काही जाहीर दिसणार, घेणारच नाहीत. काही अंधारातून दिसणार आणि काही 3 टप्प्यात राहणार आहेत. काही तुमसंग येणार आणि तुम्हालाच पाडणार. ध्यानात ठेवा, मी सांगितलेलं तुम्हाला 2024ला. हे जर करायचं नसेल तर प्रामाणिकपणानं अंतरवालीच्या मंडपमधून सांगतो, TV 9च्या माध्यमातून सांगतो, आमच्या मागण्यात देऊन टाका. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. फडणवीस साहेब शहाणं व्हायचं असलं तर व्हा, नसता बुकटाच करणार आहे मी तुमचा 2024ला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.